सुधा ही माझी कॉलेज मैत्रीण, साधी, सरळ आणि साध्या स्वभावाची. लग्न होऊन मुंबईमधून पुण्याला स्थायिक झालेली. अधूनमधून आम्ही फोनवरून बोलायचो. आज तिचाच फोन आला होता. नवऱ्याबद्दल, सासू सासऱ्यांबद्दल, मुलांबद्दल भरभरून बोलत असे ती. मी विचारलं, जॉब करते की नाही? त्यावर म्हणाली, आधी करत होते ग, पण आत्ता नाही करत. म्हणजे वेळच नाही मिळत घराच्या गडबडीमधून. घरातली कामं, स्वयंपाक, मुलांच्या शाळा, मुलांचा अभ्यास, सासू सासऱ्यांची औषध आणि पथ्यपाणी सगळं करताना स्वतःकडे बघायला पण वेळ मिळत नाही. नवरा ऑफिसमध्ये असतो, मग घरातलं मीच बघते. त्यावर मी म्हणाले, अगं मग स्वयंपाकासाठी बाई ठेव, तेवढंच तुला थोडा वेळ मिळेल. त्यावर तिचं उत्तर, अगं घरच्यांना नाही आवडत दुसऱ्याच्या हातचं, त्यांना माझ्या हातचंच आवडते. आणि सासू सासऱ्यांचं पथ्याचं पण असते ना, ते बाहेरच्या बाईला नाही जमत. मी ठीक आहे म्हणाले आणि बाय म्हणून फोन ठेवून दिला. मी तिचाच विचार करत राहिली. हिने किती बिझी करून ठेवले स्वतःला घरच्यांसाठी. मग स्वतःसाठी तरी वेळ कधी आणि कसा काढत असेल काय माहिती. मध्ये बरेच दिवस निघून गेले, पण आमचं काही बोलणं झालं नाही. ना तिचा कॉल आला, मी पण माझ्या जॉबमध्ये बिझी असल्यामुळे तिला कॉल नाही करू शकले. एक दिवस अचानक तिचा कॉल आला. मी फोन उचलला तर समोरून तिचा नवरा बोलत होता. त्याने जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. 2 दिवसांपूर्वीच सुधाचा मृत्यू झाला होता. मी सुन्न झाले. असं कसं होऊ शकते? कालपर्यंत माझ्यासोबत बोलणारी माझी मैत्रीण आज नाहीये. मी कसा विश्वास ठेवू? दुसऱ्याच दिवशी मी तिच्या घरी गेले तर कळालं तिला ब्रेन ट्यूमर झाला होता. तिने तिच्या डोकेदुखीवर खूप दुर्लक्ष केलं. त्यामुळे जेव्हा ती डॉक्टरकडे गेली तेव्हा खूप उशीर झाला होता. लास्ट स्टेजवर होती. 2 महिने दवाखान्यात होती आणि आता ती आपल्यात नाहीये. मला खूप वाईट वाटत होतं. ह्या गोष्टीला आता महिना उलटून गेला होता. मला वाटलं सुधाच्या नवऱ्याला फोन करावा, विचारा कसं मॅनेज करत असेल सगळं. आधी सगळं सुधाच करत होती. खूप अवघड जात असेल त्याला. तसा मी कॉल केला आणि विचारलं, कसा आहेस? तर बोलला, मी बरा आहे, आता टेनिस क्लबमध्ये आहे. मी आश्चर्याने विचारलं, आणि मग घरी कसं मॅनेज करतोस? तर म्हणाला, घरातली कामं करायला एक बाई ठेवली आहे, स्वयंपाकासाठी पण एक बाई ठेवली आहे, मुलांसाठी एक दाई ठेवली आहे आणि आईबाबांसाठी फुल टाईम नर्स ठेवली आहे. त्यामुळे मिळतो मला वेळ. मी थोडंसं बोलून फोन ठेवून दिला. मी विचारात गढून गेले. ज्या सुधाने आपलं आयुष्य फक्त घरच्यांचं सगळं करण्यापुरतंच घालवलं, आज ती नसताना तिच्या नवऱ्याने 4 बाया कामाला ठेवल्या आणि त्याचं आयुष्य सुरळीत चालू पण आहे. मग सुधाचं काय आणि कुठे चुकलं? तर मैत्रिणींनो, सांगण्याचा हेतू हाच आहे की सर्व स्त्रियांनी घराच्या प्रती आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण कराच, पण सगळ्यात महत्त्वाचे आहोत ते आपण स्वतःचीही तेवढीच काळजी घ्या जेवढी इतरांची घेता. सगळी कामं मलाच येतात, मलाच करायची आहेत, हा अट्टहास सोडा. शेवटी कोणाचं कोणाशिवाय अडत नसतं. म्हणून स्वतःला वेळ द्या, कारण एकदा का वेळ निघून गेली तर हातात काहीच उरत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.